हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 19 जानेवारीच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. खूप मोठे मोठे खुलासे झाले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, संजय जो कान्हाचा माणूस आहे, ज्याला परशुरामने आणि सरकारने पकडून ठेवलंय, त्याला वाचवण्यासाठी कान्हा तेथे कबीर किर्लोस्करच्या रूपात पोहोचलाय. त्याने या परशुरामच्या गुंडांची आणि परशुरामची चांगलीच धुलाई केली आणि संजयला सोडवलं. पण परशुरामला सुद्धा आता कबीरचं सत्य कळलंय, कान्हाचं सत्य कळलंय की हा साधा ड्रायव्हर नाहीये, तर किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. आणि हीच गोष्ट सरकारला सुद्धा समजली आहे की दाभडे मावशीसाठी जे 10 लाख रुपये कान्हाने हॉस्पिटलमध्ये जमा केले होते ते किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून आले होते. त्यामुळे आता सरकारने चक्क कान्हाच्या कंपनीला बर्बाद करायचं ठरवलंय. म्हणजे आता कबीर आणि कान्हा हे दोघे एकच आहेत, ही गोष्ट जवळपास सरकारला आणि परशुरामला सुद्धा समजली. मग आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये गौतम कुल्फीला घेऊन दाभडे मावशीला भेटायला आलेला असतो आणि तो दाभडे मावशीची चौकशी करतो की तुम्हाला आता बरं वाटतंय ना, तुम्हाला गोळी लागली हे ऐकून मला खूप भीती वाटत होती, तुमची तब्येत आता ठीक आहे ना? तर दाभडे मावशी सांगते, हो आता मला बरं वाटतंय. कुल्फी ही दाभडे मावशीला सांगते, मी तुमच्यासाठी हे गेट वेल सूनचं कार्ड बनवलंय, आणि ती दाभडे मावशीला हे कार्ड देते. दाभडे मावशीला आनंद होतो आणि ती कुल्फीचे खूप लाड करते, तिचं कौतुक करते की खूप छान कार्ड बनवलंय तू. हे ऐकून सखीला सुद्धा आनंद होतो. सखी गौतमसाठी चहा बनवते. गौतम हा चहा पितो, त्याला चहा खूप आवडतो. तो सखीचं कौतुक करतो, चहा छान बनवलाय, दाभडे मावशीने तुला चहा बनवायला शिकवलं का? तर सखी सांगते, नाही नाही. दाभडे मावशी म्हणते, हो मी तिला नाही शिकवलंय, ती तिच्या नवऱ्याकडून शिकली असेल. हे ऐकून गौतमला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, कोणाकडून? त्या कान्हाकडून. साधा ड्रायव्हर येतो, त्याचं काय एवढं कौतुक करायचं? हे ऐकून दाभडे मावशींना खूप वाईट वाटतं आणि ती सखीकडे पाहते. सखीसुद्धा घाबरते की आता गौतम काकाने कान्हाविषयी आणखीन काही वाईट बोलायला नको, नाहीतर दाभडे मावशींना सुद्धा वाईट वाटेल. इकडे किरण आणि कान्हा दोघे चाळीबाहेर बसलेले असतात. तेव्हा किरण कान्हाला सांगतो, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्या दिवशी जेव्हा सखी ही हॉस्पिटलच्या सर्व्हर रूममध्ये CCTV फुटेज चेक करत होती, तिला पाहायचं होतं की दाभडे मावशींसाठी कुणी इतकी मोठी रक्कम भरली. त्या दिवशी मला एक अशी व्यक्ती त्या CCTVमध्ये दिसली जिचा आपल्याशी खूप जवळचा संबंध आहे आणि ज्याच्यावर मला खूप संशय आलाय. मला तुला किती दिवसांपासून ही गोष्ट सांगायची होती, पण संधीच मिळत नव्हती. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. कान्हा सुद्धा विचार करू लागतो की किरणने त्या CCTV फुटेजमध्ये अशा कोणत्या व्यक्तीला पाहिलंय ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसलाय, आणि आपल्या जवळची ती व्यक्ती कोण असेल हाच विचार तो करत असतो. तर इकडे सखी गौतमने कान्हाविषयी अजून काही बोलू नये म्हणून विषय बदलते आणि विचारते, काका घरातले सगळे कसे आहेत? सगळ्यांच्या तब्येती तर ठीक आहे ना? तेव्हा काका सांगतो, हो सखी बाळा, सगळे बरे आहेत, तू बरी आहेस ना? सखी हो म्हणते. तेव्हा दाभडे मावशी गौतम समोर सखीचं खूप कौतुक करतात की खरंच तुम्ही तुमच्या सखीला खूप छान संस्कार दिले आहेत. तिच्या स्वभावात किती लागवीपणा आहे. या आजारपणात तिने माझी खूप काळजी घेतली, अगदी माझ्या आईसारखी प्रेमाने मायेने माझी काळजी घेतली. जेव्हा जेव्हा मी तिला पाहते ना, मला राघव साहेबांचीच आठवण येते. तिचं हसू अगदी त्यांच्यासारखं आहे, तिचा स्वभावसुद्धा अगदी त्यांच्यासारखाच लागवी आहे. प्रत्येकावर ती प्रेम करते आणि प्रत्येकाला जीव लावते, माया लावते. खरंच तिला पाहिल्यावर मला राघव साहेबांचीच आठवण येते. गौतमसुद्धा इमोशनल होतो, त्यालासुद्धा आपल्या दादाची आठवण येते. तेवढ्यात कुल्फीला चाळीत लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज येतो आणि ती गौतमला काही न सांगता बाहेर निघून जाते. तर दाभडे मावशी सखीचंच कौतुक करत असते की सखी किती छान आहे आणि खरंच तिने आमच्या सगळ्यांची किती काळजी घेतली आहे. तेव्हा गौतम हा सखीकडे कौतुकाने पाहतो, पण तेवढ्यात गौतमच्या लक्षात येतं की कुल्फी येथे नाहीये. गौतम खूप घाबरतो, कारण सरकारने त्याला आधीच सखीच्या आणि कुल्फीच्या जीवाची धमकी दिलेली असते आणि त्यात कुल्फी ही येथे गायब झाली आहे, म्हणून तो खूप घाबरतो. तो आजूबाजूला पाहतो, कुल्फी कुल्फी असा आवाज देतो, पण कुल्फी घरात नसते. त्यामुळे कुल्फीला शोधण्यासाठी तो लगेचच दाभडे मावशीच्या खोलीबाहेर पडतो. सखीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. तर इकडे किरण हा कान्हाला सांगतो, तो व्यक्ती आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. कान्हा विचारतो, पण तू कोणाला त्या CCTV फुटेजमध्ये पाहिलं?
तर कान्हाला किरण सांगतो, मी परशुरामला पाहिलं, तुझ्या परशु काकाला. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा विचारतो, तू कन्फर्म सांगतोयस ना, तू त्यांनाच पाहिलंस ना? तर किरण सांगतो, हो, मी परशुरामलाच पाहिलं, पण तो लपून छपून आपल्या सगळ्यांवर लक्ष ठेवून होता. तो काही समोर आला नाही. आपल्या सगळ्यांचं बोलणं तो लपून ऐकत होता आणि कोणाला फोनवर काहीतरी सांगत सुद्धा होता. तेव्हा कान्हाला सगळ्या गोष्टी समजतात. कान्हा म्हणतो, आत्ता माझ्या लक्षात आलं, नक्कीच सरकारने परशुराम काकाला पाठवलं असेल. हॉस्पिटलमध्ये काय चाललंय, आपण दाभडे मावशीसाठी पैशांची व्यवस्था कशी करतोय, हे सगळं पाहण्यासाठी आणि सरकारला खबर देण्यासाठी. कारण सरकारला माहीत होतं आपण पैशांची व्यवस्था नाही करू शकणार आणि दाभडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी सखी नक्कीच सरकारकडे पैसे मागायला जाईल आणि मग सरकारला तिच्याकडून हवं ते करून घेता येईल. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घेता येतील. म्हणूनच परशु तेथे आला होता आणि आपली सगळी बित्तम बातमी त्या सरकारला पोहोचवत होता. पण मला अजून सुद्धा एक शंका येते की जेव्हा आपण संजयला कॉल केला होता तेव्हा संजय आपल्यासाठी पैसे घेऊन येणार हे सुद्धा परशुरामने ऐकलं असेल आणि आपल्याला पैसे मिळू नये म्हणूनच परशुरामने संजयला किडनॅप केलं असेल. याचा अर्थ संजय त्या परशुरामकडे आहे. मलाच आता काहीतरी करावं लागेल. संजयला सोडवण्यासाठी मी आत्ताच्या आत्ता सरकारच्या बंगल्यावर जातो आणि सगळ्यात आधी त्या परशुरामला भेटतो. त्याच्याकडून सगळी माहिती काढतो. आजच्या आज आपल्याला संजयला सोडवायला हवं असा प्लॅन कान्हा आणि किरण हे दोघेही बनवतात आणि कान्हा हा लगेचच संजयला सोडवायला सरकारच्या बंगल्याकडे निघतो. तर इकडे गौतम हा चाळीत बाहेर येतो. कुल्फी तेथे असते. त्यामुळे गौतम तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, तुला किती वेळ सांगितलंय असं अनोळख्या ठिकाणी बाहेर जायचं नाही. तू बाहेर का आलीस तेही मला न सांगता. तुझ्यावर किती धोका आहे तुला माहिती आहे ना? कुल्फी चांगलीच घाबरते. तर सखीला सुद्धा मोठा धक्का बसतो. सखी गौतमला विचारते, काका तू हे काय करतोयस? लहान आहे ती, बाहेर लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज ऐकला असेल म्हणून ती आली. तू तिच्यावर का ओरडतोय? गौतमला समजतं तो उगाचच कुल्फीवर ओरडला. तो कुल्फीला जवळ घेतो आणि तिला समजावून सांगतो, बाळा तुला माहिती आहे ना वडिलांचं तुझ्यावर किती प्रेम आहे, पण तू असं बाहेर नव्हतं जायला पाहिजे. मी काळजीपोटी तुझ्यावर ओरडलो. तुला हे समजतंय ना, माझ्यावर चिडू नको. आणि तो कुल्फीला शांत करतो. कुल्फीसुद्धा त्याला माफ करते. कुल्फी ही लहान मुलांबरोबर खेळायला निघून जाते. तेव्हा गौतम हा सखीला सांगतो, तू नको एवढं टेन्शन घेऊ, मी फक्त तिच्या काळजीपोटी तिच्यावर ओरडलो. तर सखी विचारते, काका तुझं काहीतरी बिनसलंय. तू आधी असा कधीच वागत नव्हता, कुल्फीवर ओरडत नव्हता, माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचा. पण आता तुझ्या मनात काहीतरी आहे आणि तू मला ते सांगत नाहीये हे माझ्या लक्षात येतंय. त्या दिवशी तू मला फोन केला होता, घरी आला होतास, तुला मला काहीतरी सांगायचं होतं, पण अचानक तुला एक फोन आला आणि मग तू मला काहीच सांगितलं नाही. खरं खरं सांग, तुझ्या मनात काय आहे? तू माझ्यापासून काय लपवतोय? गौतमला मोठा धक्काच बसतो. गौतमला सखीला सगळं सांगायचं असतं, कारण गौतमला ते सत्य माहिती आहे जे सखीला माहीत नाहीये, जे कान्हाला माहीत नाहीये, कोणालाच माहीत नाहीये, की सरकार ही तेजस्विनी कामत नाहीये, तर ती मनस्विनी आहे. ती सखीची खरी आई नाहीये. पण सरकारने त्याला कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आहे की तू सखीला काहीही सांगितलं तर मी कुल्फीचा जीव घेईल. त्यामुळे गौतमचं तोंड बंद झालंय आणि एवढं मोठं सत्य माहीत असताना सुद्धा, रहस्य माहीत असताना सुद्धा तो सखीला काहीच सांगू शकत नाहीये. तो विचारात गुंग झालेला असतो. सखी त्याला पुन्हा पुन्हा विचारते, काय झालंय काका, सांग मला, तू का शांत झालाय? पण गौतम तिला काहीच सांगत नाही आणि गप्प बसतो. त्यामुळे सखीला सुद्धा प्रश्न पडतो की गौतमला नेमकं काय झालंय आणि तो का काही सांगत नाहीये. तर इकडे कान्हा सरकारच्या बंगल्यावर पोहोचतो. तेव्हा परशुरामला असं वाटतं की कान्हा हा नक्कीच पुन्हा एकदा कामावर जॉईन झालाय. त्याने ड्रायव्हरची नोकरी पुन्हा जॉईन केली आहे. त्यामुळे तो कान्हाला अगदी नोकरासारखा क्षुल्लक समजतो आणि माज दाखवतो आणि कान्हाला जाब विचारतो, काय रे, तो आत्ता आलाय का कामावर परत? इतक्या दिवस कोठे गायब होता? ही काय तुला धर्मशाळा वाटली काय? कधी यायचं आणि कधी जायचं, नालायक कुठला? कान्हा हा खूप गरीब असल्यासारखा, लाचार असल्यासारखं ॲक्टिंग करत असतो. त्यामुळे परशुरामचा माज आणखीनच वाढतो आणि परशुराम हा चक्क त्याचा शर्ट पकडतो आणि त्याला विचारतो, कितीचा आहे हा शर्ट तुझा? कान्हा सांगतो, असेल 500-600चा. कशाला? तर परशुराम चक्क सरकारचीच ॲक्टिंग करतो, सरकारची मिमिक्री करू लागतो आणि म्हणतो, फक्त 500-600? खूपच स्वस्तातला शर्ट घातलाय तू. पण 500-600च्या शर्टच्या मानाने तू 10% तरी काम करतो का रे? काम चुकार कुठला?
काय ते कपडे, काय तो शर्ट घातलाय, शर्टची गुंडीसुद्धा लावली नाहीये, वरचं बटन उघडं आहे, इथे काम करायचं ना तर नीट करायचं, नीट वागायचं असं म्हणून परशुराम त्याच्या शर्टची गुंडी लावू लागतो. पण कान्हा त्याला म्हणतो, मला सरकारला भेटायचंय. परशुराम म्हणतो, काय सरकारला वगैरे भेटायचं नाही, आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन थांबायचं, उन्हात उभं राहायचं ड्रायव्हरसारखं गाडीजवळ. आणि त्याच वेळेस सरकार जिन्यावरून खाली उतरते. हे कान्हाला दिसतं पण परशुरामला काही दिसत नाही. परशुरामची सरकारकडे पाठ असते, त्यामुळे परशुरामचा शहाणपणा सुरूच असतो. परशुराम कान्हाला म्हणतो, सरकारला कशाला तुला भेटायचंय, मी सांगितलं ना, बस झालं. कारण या सरकारच्या घरामध्ये सरकारला जेवढं महत्त्व आहे ना तेवढंच मला सुद्धा महत्त्व आहे. सरकारच्या शब्दाला जेवढी किंमत आहे ना तेवढीच माझ्या शब्दाला सुद्धा किंमत आहे. कदाचित सरकारपेक्षा जास्त माझ्या शब्दाला किंमत आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि तो फुशारक्या मारतच असतो. सरकार हे सगळं ऐकत असते आणि कान्हा त्याच्यासमोर ॲक्टिंग करू लागतो. खरंच तुम्ही तर सरकारपेक्षा मोठे आहात परशुराम सर, तुम्ही तर सरकारपेक्षा मोठे झालात, देव आहात तुम्ही, देव. परशुराम चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, आत्ता तुला कळलं की मी कोण आहे. सरकारची सुद्धा माझ्यासमोर बोलायची हिंमत नाहीये. माझा डिसिजन फायनल असतो. मी एखादा निर्णय घेतला ना मग सरकारसुद्धा काही बोलू शकत नाही, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कान्हा म्हणतो, अरे बापरे, खरंच तुमचा काय वचक आहे. आणि त्याच वेळेस सरकार परशुराम समोर येते आणि सरकारला पाहून परशुरामची चांगली जिरते, त्याला जबर धक्काच बसतो. आपण हे काय बोलून गेलो, त्यामुळे तो चांगलाच घाबरतो. तर कान्हा मात्र परशुरामकडे हसून पाहू लागतो की आता सरकार याची चांगलीच ठासणार. इकडे सखी सदन चाळीत. सखी ही गौतमला विचारते, काका नेमकं काय झालंय, आजपर्यंत मी कधीही तुला कुल्फीवर चिडताना नाही पाहिलंय, पण तू आता कुल्फीवर चिडतोय. तुझ्या चेहऱ्यावर मला खूप टेन्शन दिसतंय. घरात काही झालंय का, तुला कुणी काही बोललंय का, मला सगळं खरं खरं सांग. तेव्हा गौतम हा तिला काहीच सांगत नाही. सखीचा संशय आणखीनच वाढतो. सखी त्याला विचारते, काका खरं खरं सांग, काय झालंय, तुम्हाला काहीच का सांगत नाहीये. तेव्हा सखी हे आपल्याला हा प्रश्न विचारते म्हणून गौतमला आठवतं की जेव्हा त्याला सखीचं आणि तेजस्विनीचं सत्य कळलं होतं की सरकार ही मनस्विनी आहे आणि सखीची खरी आई नाहीये. तेजस्विनी वहिनीला त्या मनस्विनीने डांबून ठेवलंय आणि आपण सखीला हे सांगायला चाळीत आलो होतो. तेव्हा सरकारने मला धमकी दिली होती की मला लहान मुलांना मारायला खूप आवडतं आणि मी तुझ्या कुल्फीचा जीव सुद्धा घेऊ शकते, त्यामुळे त्या सखीला काहीच सांगायचं नाही. त्यामुळे गौतम हा विचारात गुंग असतो. सखी त्याला विचारते, काका काय झालं, कोठे हरवलास तू, सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुला. तर गौतम म्हणतो, काही नाही सखी, आता आम्हाला निघावं लागेल. तू दाभाडे मावशीला सांग, मामाला उशीर झाला होता म्हणून आम्ही गेलोय. तेवढ्यात कुल्फी बॅग घेऊन येते आणि गौतमकडे देते. कुल्फी सखीला सांगते, सखी दिदी मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण आज वेळ नाही मिळाला, मी परत तुला भेटायला येईल. सखी हो म्हणते. गौतम कुल्फीला घेऊन निघून जातो. सखी विचार करते, नक्कीच काका माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि मला ते लवकरात लवकर शोधून काढायला हवं. त्याला कसलं तरी टेन्शन आहे आणि ते टेन्शन मी दूर करणारच, असा विचार सखी करते. तर इकडे सरकारसमोर कान्हा येतो आणि म्हणतो, सरकार आजपासून मी पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या नोकरीवर जॉईन झालोय आणि हे मला तुम्हाला भेटू देत नव्हते. सरकार परशुरामकडे रागारागाने पाहते आणि कान्हाला म्हणते, या फालतू गोष्टींसाठी मला वेळ नाहीये, मला एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचंय. सरकार जाऊ लागते तर कान्हा म्हणतो, मी येऊ का तुमच्याबरोबर तुमचा ड्रायव्हर म्हणून. तर सरकार सांगते, त्याची काही गरज नाहीये. सरकार जाऊ लागते तर परशुराम तिला थांबवतो आणि म्हणतो, सरकार महत्त्वाचं काम असेल तर या महत्त्वाच्या माणसाला बरोबर घेऊन जा ना. सरकार त्याच्याकडे खूप रागारागाने पाहते आणि काही न बोलता तेथून निघून जाते. त्यामुळे परशुरामची चांगलीच जिरते. कान्हा परशुरामला म्हणतो, हीच तुमची लायकी, सरकारने तुम्हाला उत्तरसुद्धा दिलं नाही, तुमच्याकडे नीट पाहिलंसुद्धा नाही आणि महत्त्वाच्या कामाला या महत्त्वाच्या माणसाला सुद्धा घेऊन गेल्या नाहीत. परशुराम चिडून म्हणतो, बस बस तुझं काम कर, तू जा बाहेर, मला सुद्धा आज खूप महत्त्वाचं काम आहे. तर कान्हा म्हणतो, मी तुम्हाला घेऊन जाऊ का ड्रायव्हर म्हणून. पण परशुराम त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हरची जागा बाहेर असते, बाहेर जाऊन उभा राहा. आणि तो कान्हाला बाहेर जायला सांगतो. कान्हा जाऊ लागतो. त्याच वेळेस परशुरामला एक फोन येतो. कान्हा लपून हे सगळं ऐकू लागतो. परशुरामला त्याची माणसं सांगतात की त्याने अजून काहीच सांगितलेलं नाहीये. परशुराम म्हणतो, त्याचा डोस आणखीन वाढवा, चांगले फटके द्या, तो सगळं पटापट सांगेल आणि मला आज खूप महत्त्वाचं काम आहे. आज संध्याकाळी मी त्याला भेटायला येतो.
तोपर्यंत त्याच्याकडून सगळं बदलून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तो फोन कट करतो. कान्हा हे सगळं ऐकतो आणि त्याला समजतं की परशुरामने संजयला किडनॅप करून ठेवलंय, डांबून ठेवलंय. कान्हा रूम बाहेर येतो आणि चक्क त्याच्या मोबाईलमधील सिम कार्ड चेंज करतो आणि एका प्रायव्हेट नंबरवरून परशुरामला कॉल करतो. परशुराम फोन उचलतो तर कान्हा आवाज बदलून त्याला म्हणतो, साहेब तो पळून गेला. आणि कान्हा चक्क फोन कट करतो. परशुरामला जबर धक्काच बसतो. परशुराम विचारतो, असा कसा पळून गेला, पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. इकडे कान्हा मोबाईलमधून हे सिम कार्ड बाहेर काढतो आणि तोडून फेकून देतो आणि आपलं जुनं सिम कार्ड त्यामध्ये टाकून देतो. परशुराम या प्रायव्हेट नंबरवर कान्हाला पुन्हा फोन करतो, पण फोन स्विच ऑफ लागतो. परशुराम विचार करतो, तो असा कसा पळून गेला आणि आता फोन का लागत नाहीये. परशुराम खूप टेन्शनमध्ये येतो की जर हे सरकारला कळलं की तो पळून गेलाय तर माझं काही खरं नाही, सरकार तर माझाच जीव घेईल असा विचार करून परशुराम घराबाहेर धावत सुटतो. इकडे कान्हाला माहीत असतं की आता परशुराम घराबाहेर येईल आणि तो चक्क 1, 2, 3, 4, 5 अशी गिनती करतो आणि तेवढ्यात परशुराम धावत पळत बाहेर येतो. तेव्हा कान्हा त्याला विचारतो, तुम्हाला कुठे जायचंय का, मी तुम्हाला सोडतो. पण परशुराम नाही म्हणतो. त्याच्या हातातून चावी घेऊन गाडीत बसून तेथून निघून जातो. कान्हा त्याला म्हणायचा प्रयत्न करतो, मी येतो ना, पण तो काहीच ऐकत नाही. त्यामुळे परशुराम तेथून निघून जातो आणि कान्हा त्याचा पाठलाग करायचा ठरवतो आणि दुसऱ्या गाडीमध्ये बसून त्याचा पाठलाग करू लागतो. तर इकडे सरकार ही दाभडे मावशींना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं असतं त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि तेथे एका अकाउंटंटला भेटते. त्याला विचारते, मी तुला हवे तेवढे पैसे देईल, पण दाभडे मावशीचे पैसे कुणी भरले त्या व्यक्तीचं नाव मला सांग. तर हा अकाउंटंट सांगतो, नाही सरकार, जर मी तुम्हाला ते सांगितलं ना तर माझी नोकरी जाईल, मी अशी चुकीची कामं करत नाही. सरकार ही चक्क त्याच्यासमोर एक एनव्हलप ठेवते आणि एनव्हलपमध्ये खूप पैसे असतात, लाखो रुपये असतात. हे पैसे पाहून अकाउंटंटची नियत फिरते आणि लगेचच तो हे पैसे घेतो आणि रेकॉर्ड्स चेक करतो आणि या रेकॉर्ड्समध्ये सरकारला दाखवतो की दाभडे मावशीचं बिल चक्क कान्हा महाडिक या माणसाने भरलंय. सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हाकडे एवढे पैसे कोठून आले, तो एवढे पैसे कसे भरू शकतो, हा प्रश्न सरकारला पडतो. सरकार विचारते, कान्हा महाडिकने हे पैसे भरले, तू त्याला पाहिलंस का. तर अकाउंटंट सांगतो, नाही सरकार, मी त्याला नाही पाहिलंय आणि ती चाळीतली माणसं होती, त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते, पण या कान्हा महाडिकनेच पैसे भरले आहेत. सरकार या अकाउंटंटला म्हणते, आता मी तुला हवे तितके पैसे देईन, इतके पैसे देईन ना की तुला आयुष्यभर नोकरी करण्याची गरज नाही पडणार, पण माझं एक काम करायचं, मला आत्ताच्या आत्ता हे पैसे कोणत्या अकाउंटवरून ट्रान्सफर झालेत ती माहिती सांगायची. हा अकाउंटंट ती माहिती काढतो. तर यामध्ये चक्क किर्लोस्कर बिल्डर्स हे नाव लिहिलेलं असतं. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून हे पैसे पाठवले गेलेत हे सरकारला दिसतं आणि सरकारला जबर धक्काच बसतो की चक्क किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून ही रक्कम ट्रान्सफर झाली आहे आणि ते सुद्धा दाभडे मावशींसाठी. इकडे सखी दाभडे मावशींच्या घरी असते. तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल तेथे येतात. पोलिसांना पाहून दाभडे मावशी बसू लागते. तर पोलीस म्हणतात, नाही नाही, तुम्ही आराम करा, मी घेतो खुर्ची. आणि इन्स्पेक्टर स्वतः खुर्ची घेऊन तेथे बसतो. तेव्हा सखी इन्स्पेक्टरला समजावण्याचा प्रयत्न करते, तुम्ही चौकशीसाठी आले आहात, परंतु दाभडे मावशीची तब्येत आता बरी नाहीये, तुम्ही काही दिवस थांबा, त्यानंतर आम्ही तुम्हाला चौकशीला बोलू. पण इन्स्पेक्टर त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, आधीच खूप उशीर झालाय, त्यामुळे आम्हाला आता चौकशी करावीच लागेल. आम्ही त्यांना जास्त त्रास नाही देणार, जास्त प्रश्न नाही विचारणार. दाभडे मावशी म्हणते, ठीक आहे सखी, मला काही त्रास नाहीये, मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे. इन्स्पेक्टर साहेब विचारा, तुम्हाला काय विचारायचंय. तेव्हा इन्स्पेक्टर दाभडे मावशीला विचारतो, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, तुमच्यावर कुणी हल्ला केला हे तुम्ही पाहिलं का. दाभडे मावशी सांगते, हो, त्या दिवशी आम्ही कान्हाचा वाढदिवस साजरा करत होतो. तेवढ्यात मला चाळीच्या समोर जी बिल्डिंग आहे ना त्यावर 2 माणसं दिसली आणि त्यांनी कान्हावर नेम धरला होता. त्यांना कान्हाला गोळी मारायची होती, पण त्याच वेळेस मी त्यांना पाहिलं आणि मध्ये आले, माझ्या खांद्याला गोळी लागली. इन्स्पेक्टर विचारतो, तुम्ही त्या दोघांना पाहिलं का. तेव्हा दाभडे मावशी त्यांना सांगणार की हो, मी त्यांना पाहिलंय. एवढ्यात दाभडे मावशीला खांद्यात खूप दुखू लागतं, ती वेदनेने विव्हळू लागते. सखी तिच्याजवळ येते आणि दाभडे मावशीला सांगते, मावशी तुम्ही आता काही बोलू नका. आणि इन्स्पेक्टरला विनंती करते, तुम्हाला दिसतंय ना त्यांना त्रास होतोय, त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं नंतर देतील, आता त्यांना काही विचारू नका. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे,
आता आम्ही काही विचारत नाही. त्यांनी जेवढी माहिती दिली ना त्यानुसार आम्ही आमची चौकशी सुरू करतो. पण कान्हा महाडिक कोठे आहेत? सखी सांगते तो आता चाळीत नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे, मग त्यांना पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला भेटायला सांगा. आणि इन्स्पेक्टर तेथून निघून जातो. सखी ही दाभाडे मावशीला बेडवर झोपायला सांगते, आराम करायला सांगते आणि कान्हाला कॉल करते. पण कान्हा फोनच उचलत नाही. सखीला खूप राग येतो. हा कान्हा कधीच माझा फोन उचलत नाही, नेहमी बिझी असतो, म्हणून ती चिडते. तर इकडे परशुराम हा आपल्या अड्ड्यावर येतो, जेथे त्याने संजयला बांधून ठेवलेलं असतं. पण तेथे त्याचे गुंड नसतात आणि संजय तेथेच आहे. परशुराम विचार करतो, मग मला फोन कुणी केला होता की तो पळून गेलाय? हा तर येथेच आहे. आणि तो आपल्या गुंडांना शोधू लागतो, पण गुंड कोठेच नसतात. परशुराम चिडून म्हणतो, हे सुद्धा वेळेवर कोठे जातात काय माहीत. आणि तो संजयला जाब विचारतो, काय रे, सांग ना लवकर, कुणी तुला पाठवलं होतं? कोण आहे तुझा मालक? जर तू आधीच आम्हाला हे सगळं सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं. पण संजय त्याला काहीच सांगत नाही आणि परशुरामकडे पाहून हसू लागतो. परशुराम खूप चिडतो आणि संजयचे केस ओढतो आणि म्हणतो, जर तू बऱ्या बोलायला नाही सांगितलं ना तर मी तुझा जीव घेईन, तुला सोडणार नाही. आणि सरकारने तर तुझ्याबरोबर काय केलंय हे तुला माहीतच आहे. परशुरामची ही धमकी सुरूच असते. त्याच वेळेस चक्क तेथे कान्हा पोहोचतो. कान्हाच्या पावलांचा आवाज परशुरामला येतो. परशुराम मागे वळून पाहतो, पण त्याला कान्हाचा चेहराच दिसत नाही. आणि तो विचारतो, ए कोण आहे रे तू, येथे कसा आलास? तर संजय मात्र कान्हाला पाहून खूप खुश होतो आणि हसू लागतो. परशुरामची बोबडी चोळते की येथे कोण आलंय आणि आता आपलं काही खरं नाही. तर इकडे हा अकाउंटंट सरकारला सगळं सांगतो की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून हे पैसे ट्रान्सफर झाले आहेत. कान्हा महाडिकने हे पैसे जमा केलेत. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि विचार करते, आता मला किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमध्ये जावं लागेल. त्यांनी पैसे कोणाच्या सांगण्यावरून ट्रान्सफर केले हे शोधून काढावं लागेल. आणि आता मी त्या माणसाला सोडणार नाही ज्याच्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झालाय. म्हणजे एकूणच एकीकडे सरकारला कळलंय की दाभाडे मावशीचे पैसे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनमधून भरले गेलेत, तर दुसरीकडे कान्हा हा संजयला वाचवायला या परशुरामच्या अड्ड्यावर आलाय. मग परशुरामला कळणार का की हा संजय कान्हाचाच माणूस आहे? तर सरकारला कळणार का की किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक हा कान्हाच आहे? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, सरकार किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनवर खूप चिडलेली असेल आणि विचार करेल, तुम्ही माझा प्लॅन फ्लॉप केला ना, तुम्ही त्या दाभाडे मावशीचे पैसे भरले, आता पहा सरकारच्या विरोधात जायवर काय होतं, मी तुम्हाला बर्बाद करून टाकेल. आणि सरकार चक्क किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनला बर्बाद करण्याचा विचार करेल. तर इकडे सरकार ही हा विचार करत असताना कान्हा आपल्या घरी आलेला असेल. त्याची आई आजी हे सगळे जेवण करत असतील. तेवढ्यात गुरुजी तेथे येतील आणि आजी ही कान्हाला सांगेल की नेहमी तू सूर्यपूजनाला बसत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी, पण यावेळेस तुला ते जमणार नाहीये कारण तू वेगळ्या मिशनवर आहेस. पण कान्हा हा आजीला सांगेल, नाही आजी, मी यावेळेस सूर्यपूजनाला बसणार. आणि तो आपला चष्मा काढेल आणि म्हणेल, कबीर देवदत्त किर्लोस्कर म्हणून नाही, पण कान्हा महाडिक म्हणून मी या सूर्यपूजनाला बसणार आणि माझी बायको सखीसुद्धा माझ्याबरोबर बसेल. म्हणजे आता कान्हाने वेगळाच विचार केलाय. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा घरी येईल, तेव्हा सखी त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवेल आणि त्याला विचारेल, माझी शपथ घे आणि मला सगळं खरं खरं सांग की तुझं काय चाललंय. मग आता कान्हा सखीला काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सखी त्याला काय प्रश्न विचारणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.